22 ऑगस्ट रात्री 9:30च्या सुमारास भुलेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनं गणेश भक्तांवर शोककळा पसरली। भुलेश्वरचा राजाच्या आगमन मिरवणुकीत मूर्ती कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला, 5 जण जखमी झाले। आगमन सोहळ्याला यानंतर गालबोट लागलं। या अपघातात मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी या 2 कार्यकर्त्यांचा देखील मृत्यू झाला। आता या सगळ्यानंतर 22 फूट उंचीची असलेली ही मूर्ती नेमकी कोसळलीच कशी, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। वेगवेगळे दावे केले गेले। जिथं मूर्ती कोसळली त्या मार्गावर खड्डा असल्याने हा अपघात घडल्याचं सुरुवातीला सांगितलं गेलं। त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी लोखंडी वेल्डिंग तुटल्यानं मूर्तीचा तोल गेला असं म्हटलं। दरम्यान या सगळ्यानंतर पोलिसांनी देखील तपासाची चक्र फिरवली। या प्रकरणी आता भुलेश्वरच्या राजाची मूर्ती ज्यानं साकारली होती त्या मूर्तिकार अनिकेत देसाई याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। या जबाबात नेमकं काय म्हटलंय त्याने बघा। अनिकेत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडली, त्यानंतर अवघ्या 150 मीटरवरच मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं। त्यामुळे मूर्ती पुन्हा कारखान्यात आणली गेली आणि वेल्डिंग करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आगमन सोहळ्यासाठी नेली असं त्यांनी म्हटलेलं आहे। एलटी मार्ग पोलीस ठाण्यात हा जबाब पोलिसांनी नोंदवला। या सगळ्यानंतर आता मूर्तिकार अनिकेत देसाई यांच्या कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांकडून तपासलं जातंय। अधिक स्पष्टता या सगळ्यातून येईल असा पोलिसांचा अंदाज आहे। दरम्यान मूर्तिकार अनिकेत देसाई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अशी सुद्धा माहिती मिळतीये की त्यांनी पहिल्यांदाच इतकी मोठी 22 फुटी मूर्ती साकारली होती। याआधी त्यांनी इतकी मोठी मूर्ती साकारली नव्हती, ही पहिलीच वेळ होती। त्यामुळे हा अपघात घडला का किंवा काही वेगळं या मूर्तीमध्ये घडलं का, असे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता भुलेश्वरच्या राजाची आगमन मिरवणूक भायखळातील बकरी अड्ड्यातून निघाली आणि त्याचबरोबर ती भुलेश्वरच्या मंडळापर्यंत जाणार होती। मंडळाच्या अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर ही मूर्ती होती तेव्हा ही घटना घडली। मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे, पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला, 5 जण जखमी झाले। जखमींमध्ये 2 लहान मुलांचा सुद्धा समावेश होता। या सगळ्यांमध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे भुलेश्वरच्या राजाचं आगमन ठरलेल्या दिवसाच्या 1 आठवडा आधीच केलं गेलं। डेकोरेशनसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्यानं डेकोरेटरच्या सांगण्यानुसार मंडळानं मूर्तीचा आगमन सोहळा 1 आठवडा आधीच घेतला होता अशी सुद्धा माहिती मिळतीये। त्यामुळे मूर्ती पूर्णपणे तयार होण्याआधीच ती आगमन मिरवणुकीसाठी नेण्यात आली का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। मूर्ती थोडी ओलसर सुद्धा होती ज्यावेळी मिरवणूक काढण्यात आली आगमन सोहळ्याची, असं म्हटलं जातंय। आता अनेक तर्क लावले जात आहेत, पण पोलीस तपास या सगळ्या घटनेचा करतात। दरम्यान या घटनेनंतर गणेश मूर्तिकारांसाठी फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या। गणेश मूर्तींसाठी एक फिटनेस सर्टिफिकेट असेल। आता यावर बीएमसीनं स्पष्टीकरण दिलं। बीएमसीनं काय म्हटलं की बीएमसी कडून अशा प्रकारचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीयेत। गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांनी अशा माहितीवर विश्वास ठेवू नये। दरम्यान गणेश मूर्तींच्या आगमन सोहळ्यादरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेऊन गणेश मंडळांनी पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि बीएमसी सोबत समन्वय साधावा अशी माहिती बीएमसीनं दिलेली आहे। दरम्यान भुलेश्वरची अशा प्रकारे गंभीर घटना घडल्यानंतर सावधगिरी बाळगावी असं आवाहन बीएमसी कडून करण्यात येत आहे। माझगावमध्ये सुद्धा आगमन मिरवणुकीला गालबोट लागलेलं होतं। महाराष्ट्रातून अशा ज्या बातम्या आहेत त्या समोर येत आहेत। दरम्यान आता सोशल मीडियावर या सगळ्यांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत। अशा प्रकारे मिरवणुकीची काय आवश्यकता आहे, इतक्या गाजावाजा करायची काय आवश्यकता आहे, असे जे प्रश्न आहेत ते सुद्धा उपस्थित केले जातात। पण या सगळ्यांमध्ये जे गालबोट मिरवणुकीला लागलं त्यानंतर आता भुलेश्वर मंडळानं यावर्षी गणपती नाही बसवायचा असा निर्णय घेतलेला आहे। यावर्षीचा त्यांचा गणेशोत्सव ते साजरा करणार नाहीत असं जे आहे ते त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्यानंतर आता गणेश आगमन सोहळ्याच्या ज्या मिरवणुका असतात त्या मिरवणुका घ्याव्या का आणि त्या घेताना कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते उपस्थित होतात। तुमची याबद्दलची मतं काय ती कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।